Hello everyone, I welcome you back on my YouTube channel. आपण TCS vocabularyची जी लेक्चर सिरीज सुरू केलेली आहे त्यामध्ये 6 लेक्चर्स आपण इडियम्स आणि फ्रेजेसचे बघितलेले आहेत. त्यानंतर आपण PYQs चे लेक्चरची सुरुवात केलेली आहे. एक लेक्चर याच्या आधी ऑलरेडी मी अपलोड केलेला आहे TCS PYQs पार्ट 1 म्हणून. हे TCS PYQs पार्ट 2 आहे ज्यामध्ये आपण TCS न विचारलेले विविध जे प्रश्न आहेत ते प्रश्न बघणार आहोत. चला तर सुरुवात करूया आपल्या या लेक्चर सिरीजची आणि बघूया पहिला प्रश्न काय आहे ते. तर पहिला जो प्रश्न आहे इथं, when the war breaks out, all the war mongering social media activists become yellow bellies. आता येलो बेलीज म्हणजे काय? ठीक आहे, येलो बेलीज म्हणजे झिलट्स होते का? लक्षात घ्यायचं आहे, महत्वाचं आहे. झिलट्स होते का? झिलटचा अर्थ मराठीतला कट्टरपंथी होतो. काय होतो याचा अर्थ? कट्टरपंथी. कावर्ड्स म्हणजे काय? तर भित्रा दिलेला आहे. स्केप्टिक म्हणजे शंकेखोर. शंकेखोर. I have already given the meaning of all these words in the previous lecture. Please do watch the previous lecture so that you can understand the meanings that I have given over there. Now let us try to understand what does mean by yellow bellies. Yellow bellies म्हणजे काय? तर येलो बेलीज म्हणजे भित्रा, कावर्ड्स. लक्षात घ्या, काय होते? भित्रा, भित्रे, घाबरणारे जे असतात त्यांना येलो बेलीज म्हणतात. मग येलो बेलीजचा इथं अर्थ दिलेला कुठं आहे? तर येलो बेलीजचा अर्थ दिलेला आहे बी मध्ये, म्हणून पर्याय क्रमांक बी जो आहे हे याचं काय आहे? आन्सर आहे. याच्यावरती मी एक्सरसाइज घेणार नाही की कसं वापरायला पाहिजे, काय वापरायला पाहिजे. इथं युजेस मी ऑलरेडी मागच्या लेक्चर्स मध्ये बोललेलो आहे, त्यामुळे इथं आपण आन्सर बघणार आहोत. चला बोलूया आपल्या नेक्स्ट प्रश्नाकडे. नेक्स्ट प्रश्न काय आहे ते बघूया. तर नेक्स्ट प्रश्न जो आहे तो आहे, अ रोलिंग स्टोन गॅदर्स नो मॉस. रोलिंग स्टोन्स गॅदर्स नो मॉस बोललेलो आहे. पटापट 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 वेळ घ्या आणि सांगा मला नेमकं काय येईल ते. येस गाइस. I hope you got the answer because we have already discussed this idiom in the last lecture. What is the answer? A person who settles for a short time and runs from place to place, enjoying his freedom. स्वतःचा जो फ्रीडम असतो तो फ्रीडम एन्जॉय करणारा व्यक्ती. A person who does not settle anywhere for a short time and is always searching for gold. गोल्डला सर्च करणारा म्हणून सोन्याच्या शोधात असणारा अजिबात नाही. मग a person who settles for a long time and leads a boring and useless life. A person who does not settle in one place for a long time does not gain wealth, name or fame. हा यूज मी जसाच्या तसा तुम्हाला लास्ट जे आपण लेक्चर घेतलेलं आहे त्यामध्ये हा तुम्हाला यूज दिलेला आहे. पर्सन हु डझंट सेटल in one place for a long time does not gain wealth, name or fame. एखादा व्यक्ती जो एका जागेवर थांबत नाही त्याला काहीच भेटत नाही. त्याचा एक आणखीन अर्थ दिला होता की अ पर्सन हु डज नॉट सेटल ॲट वन प्लेस डज नॉट कॅरी एनी रिस्पॉन्सिबिलिटी, और बेजबाबदार बनतो व्यक्ती, असं मी तुम्हाला सांगितलं होतं. चला तर मग याचा आन्सर काय आलेला आहे? आन्सर आहे पर्याय नंबर 4. अ पर्सन हु डज नॉट सेटल इन वन प्लेस फॉर अ लॉंग टाइम डज नॉट गेन वेल्थ, नेम और फेम. ठीक आहे. चला वळूया आपल्या नेक्स्ट प्रश्नाकडे. नेक्स्ट प्रश्न काय आहे? तुमचा वेळ घ्या, 10 सेकंदाचा वेळ देतो, म्हणजे पॉज करा, 10 सेकंदाचा वेळ घ्या आणि याला सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. पटापट पटापट पटापट. What is the sentence? The great director Satyajit Ray, after receiving the honorary academic award from Audrey Hepburn blank in his Kolkata home. तुम्हाला आलं असेल आन्सर. आय होप everybody knows that the great director Satyajit Ray, after receiving the honorary academic award from Audrey Hepburn, breathed his last in his Kolkata home. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर काय झालं? त्यांचं देहांत झाला, ते मृत्यू पावले, मरण पावले. निप्ट इन द बर्डचा अर्थ काय होतो सांगितलं होतं. निप्ट इन द बर्ड मीन्स टू कट समथिंग बिफोर इट्स बिकमिंग बिग, और before it start growing, or before it start becoming larger.
केप्ट द बॉल रोलिंग मी सांगितलं होतं टू मेंटेन द मोमेंटम. काय सांगितलं होतं? टू मेंटेन द मोमेंटम. एखाद्या गोष्टीचा उत्साह काय करणे? टिकून ठेवणे. त्यानंतर डग द ग्रेव, स्वतःच्या पायाने स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर धोंडा मारणे. मग आर वी टॉकिंग अबाउट एनी लॉस और ट्रबल ही इज creating for himself? No, not at all. Therefore, the option 4 cannot be your answer. Kept the ball rolling? No, not at all. Nipped in the bud? No. So breathe his last in his Kolkata home. तो झाल्यानंतर त्यांचा काय झाला? मृत्यू झाला असा याचा अर्थ होतो. चला बघूया आपल्या नेक्स्ट प्रश्नाकडे. आपला नेक्स्ट प्रश्न काय आहे? तर नेक्स्ट प्रश्न आहे, The young boy was born with a silver spoon in his mouth. Take your time. Pause the lecture for 10 seconds and answer the question. I hope you got the answer. You must have looked for the answer. मग काय होते? Born with a silver spoon, श्रीमंत घरात जन्मणे, चांगल्या घरात, श्रीमंत घरात, गर्भ श्रीमंत घरात जन्मणे, किंवा एखाद्या नावाजलेल्या घरात जन्मणे. Born with spoon stuck in his mouth. कधी पाहिलं का तुम्ही चमचा तोंडात आहे आणि त्याचा जन्म झालाय? त्यामुळे दिस कांट बी युअर ऑप्शन. बॉर्न टू रिचेस अँड लक्झरी, येस. बॉर्न विथ अ स्पून, नोबडी बॉर्न्स विथ स्पून, therefore this cannot be. Born to not to rich parents, no. A baby, a boy, a person who is born to rich people are called born with a silver spoon in his or in her mouth. I hope you got it. Therefore, option number 2 is the answer. Now let us move to the next one. The next question is, the world needs a global leader who can hold out a gesture of peace. Who can hold out a gesture of peace. Now guys, take your 10 seconds and answer this question. Yes guys, got the answer. What is the answer? See, I have discussed these all idioms. Motherwits means I have told you intuitions. That is inborn knowledge. Motherwit म्हणजे काय सांगितलं होतं? Inborn knowledge. ठीक आहे. त्यानंतर halcyon days. आता इथं the world needs a global leader who can hold out a gesture of peace. शांततेबद्दल बोलतोय. A gesture of peace. Who can hold a gesture of peace. मग पीसचा इथं काही संबंध आहे का? नाही. इंट्युशन बद्दल बोलतोय, उपजत ज्ञान, उपजत गुणाबद्दल बोलतोय या इडियम मध्ये. त्यामुळे देअरफॉर दिस कांट बी युअर आन्सर. याचा अर्थ काय होतं? उपजत ज्ञान किंवा गुण. इंट्युशन. Halcyon days. Halcyon days means the peaceful time that you had in your past. भूतकाळातील शांततामय चांगला एकदम भारी काळ जो असतो, तुमचा यशस्वी काळ असतो ना, त्याला म्हणतात Halcyon days. But are we talking about the Halcyon days of anyone? No, not at all. Therefore, this can't be also your answer. Next, a grass widow. We discussed a grass widow is a lady who does not live with her husband. They live apart, but they are in relationship. म्हणजे एखाद्या वेळेस जॉबर असतात ना, if somebody is working in Nagpur and somebody is working in Pune, म्हणजे हजबंड इज वर्किंग इन नागपूर अँड वाईफ इज वर्किंग इन पुणे. पुण्यात राहणारी ती स्त्री कोण झाली? ग्रास विडो म्हणतात तिला. काय म्हणतात? ग्रास विडो. मीन्स सेपरेट राहते नवऱ्यापासून. बट इज शी सेपरेटेड लिगली? नो, नॉट ॲट ऑल. ठीक आहे. अशा प्रकारचं जे राहणं असते, दूर राहणं असते, अंतरावर राहणं असते बायकोचं नवऱ्यापासून, त्याला म्हणतात ग्रास विडो. मग असं काही बोलतोय का? नाही. अँड ओलिव्ह ब्रँडचा अर्थ होते होल्ड आउट अ गेस्चर ऑफ पीस. अँड देअरफॉर दिस कॅन बी युअर answer, option number 4. Let us move to the next idiom. And nobody in the conference seemed to believe the cock and bull story about such a major movie star. What does mean by cock and a bull story? Factual story? Does that mean factual story? No, not at all. It denotes the fact. We are not talking about the factual story. मी सांगितलं होतं कॉक अँड बुल स्टोरी म्हणजे काय? टेक युअर टाइम गाईज. गिव्ह 10 seconds to yourself. Stop the lecture. Pause the lecture, not stop. Pause the lecture and answer the question. Yes, you must have got the answer. The answer is cock and bull story means wildly exaggerated or falsified story. जिला काही अर्थच नाही, नुसतं खोटायचं आहे म्हणून बोलणे, हा त्याचा अर्थ होतो. फॅक्च्युअल स्टोरी, इंटरेस्टिंग स्टोरीज, secretive story cannot be the meaning of this idiom. I hope you understood it. Let us move to the next
question, and that is the game is now in full swing. Full swing सांगितलं होतं. उत्साह, जोमात, भरात बोललेलो आहे. Then does that mean very passive? No. Very uninteresting? No, we are talking about the enthusiasm. आपण उत्साहाबद्दल बोलतो इथं. मग उत्साहाबद्दल बोलतो इथं, मग इथं व्हेरी पॅसिव्ह आणि इंटरेस्टिंग वगैरे येतंय का? नाही, पॅसिव्ह येणार नाही, अनइंटरेस्टिंग पण येणार नाही. त्यामुळे हे ऑप्शन गेले. मग प्लेइंग ऑन द स्विंग, नो. प्लेइंग ऑन द स्विंग डोक्यावर खेळतोय का? नाही, व्हेरी ऍक्टिव्ह. पॅसिव्ह नाही येणार, ऍक्टिव्ह येणार आहे. काय येणार आहे? उत्साह. ऍक्टिव्ह असला तर उत्साह, नाहीतर नाही. पॅसिव्ह मध्ये येणार नाही उत्साह, ऍक्टिव्ह मध्ये येतो उत्साह. ऑल राईट, देअरफॉर द ऑप्शन नंबर डी इज द आन्सर. Now let us move to the next question. The next question is, take something at face value. We discussed it. Take your time. Pause the lecture 10 seconds and answer the question. You must have paused the lecture and answered the question. Let us look at the option. The very first option says, accept something as it looks without thinking about whether it might, in fact, not be quite what it appears. According to the appearance of something, not laugh or change your expression even though you want to laugh. तुम्हाला हसू येते पण तरी न हसणे म्हणजे to take something at face value? No. Show that you do not like something by making an unpleasant expression. Unpleasant expression करणे की बाबा आवडला नाही, छी घाट. नो, नॉट ॲट ऑल. हे दोन्ही नाहीत तुमचे, हे दोन्ही नाहीत. मग अकॉर्डिंग टू द अपीअरन्स ऑफ समथिंग हे असू शकलं असतं पण ऍक्सेप्ट हा शब्द असला तर, पण ऍक्सेप्ट नाही. हा इथं दिलेला ऍक्सेप्ट. ऍक्सेप्ट जसं आहे तसं ऍक्सेप्ट करणे मीन्स टू टेक समथिंग ॲट फेस व्हॅल्यू. वी हॅव ऑलरेडी डिस्कस्ड इट अँड देअरफॉर द ऑप्शन नंबर ए इज द आन्सर. लेट अस मूव्ह टू द नेक्स्ट question, guys. And the next question is, a fair weather friend can never be trusted in the times of exigency. गरजेच्या काळात तुम्ही फेअर वेदर फ्रेंड वर विश्वास ठेवू शकत नाही. फेअर वेदर फ्रेंड म्हणजे काय? चालतीचे सोबती. चांगल्या दिवसात तुमच्या सोबत राहणारे लोक, वाईट दिवसात संगत सोडणारे लोक, साथ सोडणारे लोक म्हणजे फेअर वेदर फ्रेंड, चालतीचे सोबती. मग आता चालतीचे सोबती म्हणजे काय? तुमचा मस्त काळ असेल तर तुमच्या सोबत, तुमचा काळ पडतीला लागले की तुमच्या बाजूला, अशा लोकांवर विश्वास ठेवू शकता नाही. मग काय म्हणून त्याला अक्लोज फ्रेंड म्हणू शकता का? नॉट ॲट ऑल. अ पेन फ्रेंड? नो. अन ओल्ड अक्वाइंटन्स? नाही. अ सेल्फिश फ्रेंड? यस. स्वार्थी मित्र. त्याला काय म्हणू शकतो आपण? स्वार्थी मित्र म्हणू शकतो. अ फेअर वेदर फ्रेंड, ज्याच्यावर विश्वास ठेवू शकत नाही. काय म्हणू शकतो त्याला? स्वार्थी मित्र. कामापुरते मामा. लेट अस मूव्ह टू द नेक्स्ट वन. The next idiom is, he was sacked from his job because grave error on his part. CGL 2022 ची आहे. ग्रेव्ह एरर, त्याच्याकडून काय झाली होती? एक घोड चूक झाली होती, मोठी चूक झाली होती. ग्रेव्ह एरर साठी काही शब्द दिलेले आहेत. ग्रेव्ह एरर असेल तर याला एक शब्द आहे ब्लंडर. तुम्ही त्याला ब्लंडर सुद्धा म्हणू शकता किंवा मग याला हिमालयन ब्लंडर सुद्धा म्हणू शकता. हिमालयन ब्लंडर इथं दिलेलं आहे. पिकिंग होल्स म्हणजे काय? पिकिंग होल्स इन वन्स कोट, एखाद्यात चुका शोधणे. माइंडिंग वन पीस अँड क्यूज, माइंड युअर ओन बिझनेस, स्वतःच बघणे, दुसऱ्याकडे लक्ष न देणे. रेनिंग कॅट्स अँड डॉग्स, हेविली रेन होणे. ठीक आहे, खूप जोरात पाऊस पडणे, हे याचे अर्थ होतात. त्यामुळे यापैकी एकही तुमचा आन्सर असणार नाही. लेट अस मूव्ह टू द नेक्स्ट वन. द नेक्स्ट वन इज, टेक युअर टाइम 10 seconds and answer the question. लवकर लवकर पटापट तुमचा टाइम घ्या. 10 सेकंड थांबायचं, पटकन उत्तर द्यायचं, पुढच्या याच्यावर चालायचं. सांगा लवकर, पटापट पटापट, काय असेल आन्सर? Yes. Cut gel one's brain. I hope you took your time. Cut gel one's brain to rack your brain. सांगितलेलं होतं विचार करणे, थिंकिंग अबाउट डिबेट. टू थिंक हार्ड, नॉट टू थिंक, टू ओव्हर थिंक, टू थिंक हार्ड. एखाद्या गोष्टीवरती जास्त विचार करणे, खूप विचार करणे म्हणजे टू थिंक हार्ड. ओव्हर थिंक नाही, खूप जास्त विचार नाही. थिंक हार्ड. नेमकं कुठं? कट जेल युअर ब्रेन. वेअर डिड आय लॉस्ट माय बॅग? वेअर डिड आय फॉरगेट माय वॉलेट? कुठं 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 कुठं? कट जेलिंग माय ब्रेन, रॅकिंग माय ब्रेन. लेट अस मूव्ह टू द नेक्स्ट वन.
Select the most appropriate option to fill in the blank. Blank काय idiom वरचाच प्रश्न आहे. काय म्हणतोय? One has to be persistent in studies if he or she wants to get his or her dream job. Success will remain unattainable if one studies root and branch, the 3 R's in ups and downs by fits and starts. Yes, guys, you must have got the answer. आणि हे दिलेलं आहे मी बाय फिट्स अँड स्टार्ट्स म्हणजे इरेग्युलरली. काय दिलेलं आहे? बाय फिट्स अँड स्टार्ट्स. दॅट मीन्स इरेग्युलरली. म्हणजे एखादा लक्षात घ्या, वन हॅज टू स्टडी परसिस्टंट कन्सिस्टंटली or if he or she wants to get his or her dream job, success will remain unattainable. भेटणार नाही सक्सेस तेव्हा इफ वन स्टडी. जर एखादा कसा अभ्यास करत असेल बाय फिट्स अँड स्टार्ट्स, इरेग्युलर. आज करायचा 10 दिवस करायचा नाही, मग परत 15 दिवसाने एखाद्या दिवशी करायचा. यू कांट बी सक्सेसफुल इन युअर लाईफ if you study on and off. That means by fits and starts. Therefore by fits and starts is the answer. Let us move to the next question. The next question is, I bought some extra copies from the stationery shop. These may come in handy during exam. Handy म्हणजे काय? Be useful. Sold, cause trouble, bring luck, not at all. Therefore be useful. Option A is the answer. Let us move to the next one. Yes, guys. Now the next one is played by ear. Played by ear. To do something without special preparation. To play, to listen carefully, to improve. Take your 10 seconds and answer the question, guys. Must have got the answer. Played by ear. To do something without special preparation. That means played by ear. कुठलंही स्पेशल प्रिपरेशन न करता एखादी गोष्ट करणे त्याला म्हणतात प्ले इट बाय इयर. अँड देअर फॉर ऑप्शन नंबर 1 is your answer. Let us move to the next question. The next question is, select the most appropriate option to fill in the blank. One has to associate with global warming. Cook in mind, take in mind, bear in mind, break in mind. One has to. आता एक लक्षात घ्या, इथं एखादा शब्द सुटलेला असेल. वन हॅज टू बिअर इन माइंड हे याचं ऍक्च्युअली उत्तर आहे. वन हॅज टू बिअर इन माइंड दी थ्रेट्स असोसिएटेड विथ ग्लोबल वॉर्मिंग वगैरे ते दिलेलं नाही. बिअर इन माइंड मीन्स वॉट? टू कीप इन माइंड. टू कीप इन माइंड, लक्षात ठेवणे, अशा प्रकारचे याचा काय होतो? अर्थ होतो. याला स्किप करतोय पण हे दिलेलं आहे मी. नेक्स्ट. Thank you very much, guys. This was the last idiom. I hope you enjoyed the lecture. See you in the next lecture. In the next lecture, again, we'll discuss some interesting idioms and phrases. And if possible, I'll start another series also, the series of one-word substitution. But depends upon. Thank you very much. See you in the next lecture.